नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एम.एस.सी.आय.टी. इरा सेशन 12 बघणार आहोत आणि यामध्ये सिम्युलेशन क्वेश्चन ही टेस्ट आपण आता या ठिकाणी सुरू करूया. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चेक फॉर स्पेलिंग mistake before submitting any document to the client. Hence, check the spelling mistake in the given document. तर डॉक्युमेंट मधले स्पेलिंग मिस्टेक आपल्याला बघायचे आहे. त्यासाठी रिव्ह्यू टॅबला इथे क्लिक करा. त्यानंतर इथे स्पेलिंग अँड ग्रामर या ऑप्शनला क्लिक करा आणि ओके करा. त्यानंतर पुढे आहे टेम्पलेट्स कॅन इझी अवर वर्कलोड अँड दे इन्क्रीज इफिशियन्सी इन मायक्रोसॉफ्ट वर्ड. सर्च फॉर अन ऑनलाईन टेम्पलेट बुकमार्क अँड सिलेक्ट द टेम्पलेट क्रिएटिव्ह बुकमार्क अँड क्रिएट इट. तर या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला बुकमार्क सर्च करायचे. त्यासाठी या ठिकाणी सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेटमध्ये क्लिक करा. यानंतर हे बुकमार्क येतील यावरती क्लिक करा आणि यानंतर इथे क्रिएट करा. तर अशा प्रकारे सिम्युलेशन क्वेश्चन टेस्ट इथे पूर्ण झाले. आता आपण बघणार आहोत सेल पाथ लर्निंग. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे while proofreading your report in MS Word, you decide to check for grammar error to enhance its overall quality. Which of the following steps should you take to initiate a grammar check? Correct answer आहे second. Navigate to review tab and click on spelling and grammar. Next आहे when working on a document with handwritten notes, which option help you review the content without seeing the ink annotations? याचं फर्स्ट आन्सर आहे hide ink. Next question आहे check the image and identify which of the following option will help you add a new comment to text in your MS Word file. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड. Next, to change the color of the bookmark template in MS Word, use the dash dash option under the Format tab. Correct answer आहे fourth. Shape fill. Next, what is the purpose of bookmark in the context of book reading? Correct answer आहे याचं fourth. To remember the page where we have take a break. And last question. Identify which of the following design display a bookmark. त्याचं करेक्ट आन्सर आहे हे फोर्थ बुकमार्क. अशा प्रकारे आपलं इथे सेल पाथ लर्निंग पूर्ण झालं. आता आपलं या ठिकाणी हे पूर्ण झालंय. आता आपण बघूया पुढची टेस्ट गाइडेड डू इट युअर सेल्फ. प्रॅक्टिकल प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे बघा ओपन MS वर्ड डॉक्युमेंट अँड एंटर टेक्स्ट बुकमार्क and apply bold it using home tab font group and bold. वर्ड ओपन करायचे. त्यासाठी स्टार्ट बटनला क्लिक करा. वर्ड नावाचं ॲप्लिकेशन ओपन करा. यानंतर इथे ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करा आणि यामध्ये टाईप करा बुकमार्क. बुकमार्क टाकल्यानंतर बुकमार्क या टेक्स्टला सिलेक्ट करा. बोल्ड वरती क्लिक करा आणि सबमिट करा. कधी कधी काही प्रश्न सोडून पण सबमिट होत नाही. पुन्हा एकदा त्यांना करावं लागतं सॉल्व. स्टार्ट वर्ड blank document bookmark and select bold submit. Next आहे in the given document insert rectangle shape using insert tab illustration group. रेक्टँगल शेप आपल्याला इन्सर्ट करायचा आहे डॉक्युमेंट मध्ये. त्यासाठी इन्सर्ट टॅबला क्लिक करा. शेप्स या ऑप्शनला क्लिक करा. यामध्ये रेक्टँगल नावाचा हा शेप आहे त्यावरती क्लिक करा आणि इथे ड्रॉ करा.
नेक्स्ट आहे इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट बी ऑसम अँड चेंज इट्स फॉन्ट कलर स्टँडर्ड ब्लू कलर. बी ऑसम या टेक्स्टचा कलर आपल्याला स्टँडर्ड ब्ल्यू करायचा आहे. यासाठी या डॉक्युमेंटमध्ये हे जे बी ऑसम दिलेले आहे याला सिलेक्ट करा आणि इथे फॉन्ट कलर दिलाय तुम्हाला त्यावरती क्लिक करून इथे ब्ल्यू कलर याच्यावरती क्लिक करा. बाजूला क्लिक करून सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट कीप काम and read on and change its font size 26 and color green. या डॉक्युमेंटमध्ये कीप काम अँड रीड ऑन हे जे टेक्स्ट दिले याला सिलेक्ट करा. त्यानंतर याची फॉन्ट साईज 26 या ठिकाणी अप्लाय करा. त्यानंतर फॉन्ट कलरमध्ये ग्रीन या कलरवरती क्लिक करा आणि सबमिट करा. Last question. In the given document, select don't forget be awesome. Apply underline formatting using home tab font group. टेक्स्टला आपल्याला अंडरलाईन द्यायची. डोंट फॉरगेट बी ऑसम या टेक्स्टला सिलेक्ट करा. या ठिकाणी अंडरलाईन या ऑप्शनला क्लिक करा अँड सबमिट करा. आता एंड एक्झाम करूया. डू इट युअर सेल्फ इथे पूर्ण झालंय. यानंतर आपण बघूया सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन. Riya needs to find the insert image option in her application. She looks at the top menu bar, get confused. What should she explore? तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिबन टॅब्स अँड टूलबार्स. नेक्स्ट क्वेश्चन. Aman is typing fast and MS Word keep changing it to the what feature is helping him? करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, ऑटो करेक्ट. Next, two students are working. One is editing image, the other is calculating exam marks. Who is using application software? Correct answer is third. Both are using application software. Next, Rakesh Shiv. He is file .doc but can't open it on his mobile. What might solve the problem? The correct answer is second. Try opening in Word compatible app or use PDF. Fifth question. A student clicks print but get blank pages. What should she check first? Correct answer is first. Ink in the printer. Next question. Raj needs to calculate monthly electricity bill. What can help him automate calculation and totals? The correct answer is second, MS Excel. Next, Shruti opens a file and sees text buttons and picture neatly arranged in box. What is the looking at? Correct answer is second, GUI, graphical user interface of application software. Next question. Tushar made a PowerPoint but forget where he saved it. What is good practice next time? Correct answer is third. Always save in known folder and note the name. And next question. Meena is deciding between MS Excel and PowerPoint for her science project. She need to explain finding with pictures and bullet points. Which one should she choose? Correct answer is second, MS PowerPoint because it allows slides with picture and bullets. And last question, a file name project.exe is received by email. Shalini double clicks it thinking its document. What risk is involved? Correct answer is second, it might be harmful program. या ठिकाणी सेशन कंप्लीशन टेस्ट आपली पूर्ण झाली आणि सेशन 12 इथे पूर्ण झाले. आशा करतो व्हिडिओ नक्कीच आवडलाच. एक लाईक जरूर करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशन 13 मध्ये आपण लवकरच.